दाखल झालेले आहेत भरत पाटील व पवन पाटील. पवन पाटील आहे ना. तर बॉलिंग मार्कवर समीर तयार होत आहे. पंचांकडनं गाड घेत असताना भरत. कालच्या दिवसामध्ये पहिल्या सामन्यात भरतने खूप सुंदर खेळी साकारली होती. 36 धावा कुठल्या होत्या. कालच्या दिवसाचं वैशिष्ट्य जर आपण पाहिलं तर काल विके हजारेची 70 धावांची अफलातून खेळी आपण बघितली. काल आपण प्रेमनाथ हजारेचे 4 गगनभेदी षटकार बघितले. कालचा दिवस अत्यंत रोमांचक होता. बघूया आजच्या दिवसामध्ये काय घडते मैदानावरती. अंपायर आपले तयार आहे. त्या ठिकाणी प्रमुख पंचाच्या भूमिकेत मनोज पवार, मॅन फ्रॉम उत्तर शिव. पहिलाच बॉल राऊंड द विकेट. हा चेंडू गुडलेंथ वरनं थोडासा उसळणारा चेंडू आपण बघतायत. ड्रिल करून दाखवतात. ऑफ साईडला खेळायचं होतं. खूप मोठी गॅप आहे. पॉवर प्ले सुरू आहे. ऑफ साईडला आपण इनफिल्डमध्ये शॉर्ट कव्हर बघतोय. एक मिड ऑफ बघतोय पण एक लॉंग ऑफ आणि त्याचबरोबर थर्ड मॅनच्या मध्ये खूप मोठी गॅप डीप मध्ये. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. गतीमध्ये बदल. चेंज ऑफ पेस आपण बघतायत. पहिला चेंडू मध्यम गतीचा होता. त्यानंतर स्लोअर वन थोडासा आत आणलं होतं समीरने. विविधता दाखवत असताना मैदानावरती समीर. सलग 2 चेंडू डॉट फेस केलेले आहेत भरतने. पुन्हा एकदा समीर. राईट आर्म राऊंड द विकेट. हा चेंडू देखील जास्त गती नव्हती. पॉइंटच्या दिशेने या ठिकाणी खेळतायत. सिंगलने अकाउंट ओपन होते भरतचं व ऋणव 11 संघाचं. 4 ओव्हरची मॅच आहे. प्रत्येक सामना 4 ओव्हरचा असणार आहे. काल आपण 8 मॅचेस कव्हर केल्या. काल 11:07 पहिला चेंडू डिलिव्हर्ड झाला. कालचा पहिला दिवस असल्या कारणाने भरपूर गोष्टींना थोडा सेटअप करताना उशीर झाला. आमचे लाईव्हची टीम असेल. काय रनआउट बघायचं आहे तर या कोणीतरी बघा इथे तुमच्यापैकी. बघूया बॅट आय थिंक त्या ठिकाणी हवेत आहे असं म्हणणं आहे फिल्डिंग साईडचं. पण बघूया आपण चेक करूया. ते पॉपिंग क्रीजमध्ये आले होते की नव्हते आणि जेव्हा त्यांची बॅट त्यांनी ग्राउंडिंग केली तेव्हा बेल्स त्याच्या आधी उडवल्या गेल्या आहेत की नंतर उडवल्या गेलेल्या आहेत. सेफ आहेत. नॉट आउट. बघू शकाल ॲक्शन रिप्ले मध्ये दाखवत आहेत. दूध का दूध और पाणी का पाणी. ओमसा MTC या ठिकाणी ही स्पर्धा कव्हर करते. काल सागर फराड आमच्या सोबत होते. आज रोशन फराड आहेत. काल साहिल ऑपरेटरच्या भूमिकेत होते. एक नौखा ऑपरेटर अवघ्या 16 वर्षांचा. आणि काल पपलूला आपण बघितलं संस्कार फराडला. ओहो ऑफ स्टंप वरती खोलवर टप्प्याचा चेंडू. सेन्सिबल गोलंदाजी होते बघा. फार गती देण्याचा प्रयत्न होत नाहीये पण चांगल्या लाईन लेंथवरती गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा भरत स्ट्राईकला होते त्यांना भरतलाही ऑफ स्टंपवरतीच गोलंदाजी करण्यात आली होती. 20 मिनिटात तुम्हाला 4 षटकं कंप्लीट करायचे लक्षात ठेवा. ओ लेग स्टंपवरती हलकंसं अपील पंचांनी स्वीकारले. फलंदाज त्या ठिकाणी पवन बाद होतोय. मैदानावरती लागतोय पहिला धक्का ऋणव 11 संघाला. हलकीशी एज होती आणि त्या ठिकाणी यष्टांच्या मागे LB दिलंय. अच्छा LBW दिलेलं आहे. रोशन थोडंसं मिसअंडरस्टँडिंग झालं कारण की अगदी यष्टा कव्हर करून त्या ठिकाणी मागेही चेंडू गेला होता आणि कॅमेऱ्याचा अँगलही आपण बघितलं थोडासा क्रॉस आहे. अगर सरळ असता तर तो व्यवस्थित आपल्याला ते समजलं असतं. पण पवन बाद झालाय. LBW लेग बिफोर विकेट. न्यू बॅटर मैदानावरती येतं प्रेमनाथ. राऊंड द विकेट. पुन्हा एकदा समीर ऑन साइडला. हा चेंडू फार वेगवान होता, गतिमान होता. पहिल्या 5 चेंडूच्या कंपॅरिझन मध्ये आपण बघितलं तर हा चेंडू थोडासा जास्त वेगाने हाताळला होता आणि ते वेगाने बीट केले पूर्णपणे फलंदाजाला. आणि पहिलं षटक संपल्यानंतर धावसंख्या धावफलकावरती बघता आपण केवळ 1 धाव.
तर बॉलिंग मार्कवर त्या ठिकाणी तयार होतोय अमर अमर पाटील. पहिलं षटक इकॉनॉमिकल राहिलं. त्या षटकामध्ये आपण बघितलं की डॉट चेंडू भरपूर बघायला मिळाले. एकूण 3 चेंडू डॉट, त्यामध्ये एक विकेट आपण बघितला. 4 चेंडू डॉट होते, एक सिंगल फक्त आलेली आहे. बघूया, दोन्ही बॅट्समन अत्यंत अनुभवी आहेत. थोडासा प्रेशर जरूर असेल कारण पहिले षटक फक्त एका धावेच राहिले आणि त्यामुळे आता पुढच्या 3 ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा कुटण्याचा प्रयत्न. हा चेंडू दिशाहीन आपण बघतात, कमरेच्या वर. थोडंसं नियंत्रण या ठिकाणी नव्हतं अमरचं या चेंडूवरचं आणि पंचांनी हा चेंडू नो घोषित केलाय ओव्हर द वेस्ट साईड. आणि त्याचबरोबर या ठिकाणी वॉर्न केलं जाईल की पहिला बीमर या ठिकाणी आलेला आहे. फ्रीड बॉल. तर काल आपण पहिल्या दिवसामध्ये होतो आणि काल आपण बरेचसे आपले जे ग्रामस्थ होते, ज्येष्ठ प्रतिष्ठित व्यक्ती या गावचे होते, त्यांचा आपण सन्मान नाही केला काल, कारण की आज सगळ्यांना सन्मानित करायचं आहे फायनल डेमध्ये. आणि त्यामुळे कालच्या दिवसामध्ये जे मान्यवर उपस्थित होते त्यांचा सन्मान झाला नसेल. कुठेही कुठलाही गैरसमज येऊ नका. तुम्ही सगळेजण आपले आहात आणि तुम्हाला सगळ्यांना आम्ही या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. त्या दरम्यान आपण बघतायत धावा आलेल्या आहेत. एकूण 7 झाले धावा. पहिल्या ओव्हरमध्ये केवळ 1 धाव होती, पण या ओव्हरची सुरुवातच नो बॉलने झाली आणि आता आपण बघतो की 2 चेंडूमध्ये आत्तापर्यंत आपण बघतो धावा 6 आलेले आहेत. लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे ओमसा MTC वरती. अत्यंत जबरदस्त टेलिकास्ट. फार कमी वेळेमध्ये या चॅनलने उंच भरारी घेतलेली आहे. यावेळेस कव्हर पॉईंटच्या दिशेने फिल्डर येतात डीपमधून. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे होतं आहे. काही ठिकाणी आउटफील्ड थोडीशी खराब आहे. आत्ताच पाऊस थोडासा उशिराने गेला आहे, त्यामुळे कुठे कुठे चिखल साठलं होतं, कुठे कुठे खड्डे आहेत, कुठे कुठे दगडही आहेत. त्यामुळे अशा आउटफील्डवरती फिल्डिंग करताना थोडंसं एक वेगळं चॅलेंज असतं. पण या सगळ्या खेळाडूंना त्या गोष्टीची सवय आहे. हा उंच गेलाय, झेलची शक्यता आहे. बघूया पोचतायत का. एफर्ट चांगली होते पण झेल पकडता आला नाही. जवळजवळ पोचलेच होते पण कुठेतरी तो कॉन्फिडन्स दिसला नाही आणि कुठेतरी तो सरावाचा अभावही दिसून आला. त्याच कारणासह झेल पकडता आला नाही. आणि ह्या संघाचा खरं तर नारायणगावचा एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे, त्याच्याकडनं अपेक्षा आहे आणि कुठेतरी या अपेक्षा जरूर भंग झाल्यात. कारण सगळे क्षेत्ररक्षक ग्रामीणचे आहेत आणि हा या संघाचा एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे. त्याने ही कॅच पकडावी अशी सगळ्यांची इच्छा होती, अपेक्षा होती. पण होतं असं कधी कधी क्रिकेटमध्ये. चांगला चेंडू आत आणला होता. फार जास्त गती नाही आहे. अमर कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न करतो. सुरुवातीचा नो चेंडू आल्यानंतर थोडासा दबाव जरूर होता, मात्र त्यानंतर एकही अवांतर नाही. धावा जरूर आल्यात. धावसंख्या धावफलकावरती 10. गोलंदाज अमर पुन्हा एकदा फ्लाइट दिली होती, आमंत्रण दिले होतं मोठ्या फटक्यासाठी, ते स्वीकारलंय. शांत राहून किती शांत राहणार. शेवटी लिमिटेड ओव्हरचा खेळ आहे, इथे संयमाला जागा नसते. आणि हा चेंडू अगदीच पुढ्यात दिला, रडारमध्ये दिलाय आणि भरतच्या बॅटमधून आलाय आजच्या दिवसातील या मॅच मधला हा पहिला षटकार. फ्लाइट दिली होती आणि भरतने मात्र अगेन्स्ट द टर्न खेळलेला आहे. फिंगर रोल करण्याचा प्रयत्न सातत्याने अमरने केला, पण अमरचं हे षटक अत्यंत मागडं ठरलं. पहिल्या ओव्हरमध्ये समीरने केवळ 1 धाव दिली होती. या ओव्हरमध्ये तब्बल 15 धावा अमरने खर्च केल्यात. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. एका दुसऱ्याच्या चांगल्या कामगिरीने मॅच जिंकता येत नाही. कधी कधी एखादा खेळाडू अशा प्रकारे लढतो की ती लढाई त्याच्या एकट्याची असते, ती मॅच तो जिंकून देतो. पण या गोष्टी प्रत्येक वेळी घडत नसतात. तुम्हाला एकत्र येऊन हा खेळ करावा लागतो. पहिल्या ओव्हरमध्ये केवळ 1 धाव होती, पण दुसऱ्या ओव्हरमध्ये 15 धावा आलेल्या आहेत. आणि त्यामुळे धावांची गती तुम्ही बघतायत 8.00 प्रति ओव्हर मागे. बॉलिंग मार्कवर त्या ठिकाणी तयार नवीन गोलंदाज दिनेश.
खुराना चावल यावेळेस मिस टायमिंग जेल ड्रॉप. खराब क्षेत्ररक्षण शंभू 11 वारंवार करत असताना नेहमी बॅटिंग बॉलिंग बद्दल आपण भरभरून बोलतो, पण फिल्डिंग डिपार्टमेंट मध्येही तुम्हाला चांगली कामगिरी करावी लागेल. भरपूर असे संघ ज्यांनी चांगली बॅटिंग चांगली बॉलिंग करून खराब फिल्डिंगमुळे मॅचेस गमावलेले आहेत. मागाशी एक कठीण झेल त्या ठिकाणी पकडता आला नाही, हा तर सोपा होता. 2 धावा या ठिकाणी आलेले आहेत. ओहो यावेळेस लॉंग ऑफच्या वरून एकदम फ्लॅट पॅरल पण सरळ फिल्डरच्या हातात फलंदाज बाद. मोठा धक्का मैदानावरती लागतोय ऋण 11 संघाला. सुपर कॅच. अमरने आज झेल टिपलाय. फलंदाज प्रेमनाथ बाद झालेले आहे. अपेक्षा होती प्रेमनाथ कडनं एक चांगल्या खेळीची. काल जबरदस्त मॅच खेचून आणली होती प्रेमनाथने. एका धावेने ती मॅच त्यांनी गमावली. एक लढवय्या खेळाडू केले कित्येक वर्ष नारायण संघाचं नारायण गावाचं अपेक्षांचं ओझं तो वाहत आलाय. कित्येक मैदानं आजवर त्याने गाजवलेली आहेत आणि आजही तोच फिटनेस, तीच धमक, तीच जिद्द, तीच चिकाटी आणि तेच सामर्थ्य आपण प्रेमनाथच्या बॅटमधून बघितलेलं. या मॅचमध्ये लवकर आउट झालाय, हरकत नाही. क्रिकेटमध्ये अशा गोष्टी घडत असतात. अप्स अँड डाऊन जसे आयुष्यात येतात तसं क्रिकेटच्या मैदानावरती आपण चढ उतार नेहमी बघत आलेलो आहे. या दरम्यान न्यू बॅटर मैदानावरती त्या ठिकाणी बघतोय आपण कुणालला बघतोय. लेफ्ट हँडेड बॅटर. बॉलिंग मार्कवर दिनेश ओव्हर द विकेट येत आहेत. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी व्यवस्थित बॅटवर आला नाही. चेंडू फिल्डर डीपमधून येत आहेत. एका हातात चेंडू उचलला. खूप जबरदस्त क्षेत्ररक्षण आणि अमरसाठी ही गोष्ट नवीन आहे. अमर नेहमीच अशाच पद्धतीने 100% कमिटमेंट देत आलाय. मग बॅटिंग डिपार्टमेंट असेल, बॉलिंग असेल, फिल्डिंग असेल, तिन्ही डिपार्टमेंटमध्ये तो नेहमीच उल्लेखनीय संस्मरणीय कामगिरी करत आलेला आहे. इथे आपण बघतायत खूप जबरदस्त चेंडूवरती तो धावत आला आणि जेव्हा असं क्षेत्ररक्षण असतं बॅट्समनवरती एक तो दबाव येतो की तू जर दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला तर मी इथे आहेच, ही भीती तो नेहमी निर्माण करत असतो असा क्षेत्ररक्षक. यावेळेस अलंग द ग्राउंड चेंडू ऑन साईडला डीपमधून फिल्डर फार वेगाने आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न हो नाही. भरतने मात्र इथून कॉल दिलाय. डेंजर एंडला त्याला धावायचं होतं. 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. 21 धावा झाल्यात. आमच्यासोबत स्कोरर हरेश आहेत. हरेशने खूप जबरदस्त बॅटिंग केली पहिल्या मॅचमध्ये. आपल्या संघाच्या विजयाचा तो शिल्पकार ठरला आणि सामनावीराचा पुरस्कार त्याला आपण बाहुबली आधीच्या शुभ हस्ते दिला. हो ऑन साईडला खेचलाय. फिल्डर आहे डीपमध्ये प्रोटेक्शन दिले गेले. भरत प्रयत्न करतोय. कालच्या दिवसात भरतची बॅट तळपली. 36 धावा जबरदस्त ती खेळी आपण त्याची बघितली, पण या मॅचमध्ये त्याला शांत ठेवलंय. भरतचा स्ट्राईक रेट खरं तर इतका कमी नसतो. भरत एक विस्फोटक फलंदाज आहे. तो प्रयत्न करेल. पुढील काही चेंडूमध्ये धावा झाल्या तिकून 22. 1 टू गो. शेवटचा चेंडू दिनेश. हो चांगला चेंडू पायात होता. पाहिलं होतं दिनेशने की शफल झाल्यात ऑफ स्टंपवरती फॉलो केलं बॅट आणि पॅडच्या मध्ये चेंडू. आणि गोलंदाज खरा तोच असतो जो फलंदाजाचा अभ्यास करतो. त्यांनी पाहिलं, त्याला आपण प्रेझेन्स ऑफ माइंड म्हणतो क्रिकेटमधलं. कुठल्या वेळेस तुम्हाला कधी काय करायचं हे माहिती असणं फार गरजेचं. 3 षटकं संपले. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतो 24 धावांची गती. 8.00. पहिल्या ओव्हरमध्ये केवळ 1च धाव होती. धावांची गती आपण 1ची बघितली. दुसऱ्या ओव्हरमध्ये 15 आल्या. धावांची गती आपण 8.00 तिथे बघितली. या ओव्हरमध्ये आपण बघतोय धावा 8 आलेल्या आहेत. आणि त्यामुळे धावांची गती जी पहिल्या 2 ओव्हरनंतर होती 8.00 ती कायम आहे. इथून ही गती वाढवावी लागेल. शेवटचं षटक आहे. पुढचा सामना त्रिशा 11 वर्सेस श्लोक 11. दोन्ही कॅप्टननी लवकरात लवकर यायचं. कॅप्टन कंपल्सरी पाहिजे टॉसला, अन्यथा पॅनल्टी लागेल. इनिंग ब्रेकच्या आत दोन्ही संघ नायकांनी यायचंय. चला वेळ घेऊ नका, आज भरपूर मॅचेस कव्हर करायचे आहेत. शेवटची मॅच फायनलची महत्त्वाची असणार आहे. त्या मॅचला अंधार होता कामा नये आणि जर तो अंधार व्हावा असं वाटत नसेल तर मग तुम्ही आत्तापासूनच वेळेचं भान ठेवा. 3 षटकं 24 धावा मैदानावरती भरत आहे. भरत प्रयत्न करेल अखेरच्या ओव्हरमध्ये. इथून जर
15-20च्या पुढे धावा आल्या तर एक फायटिंग टोटल असेल. कालच्या दिवसात आपण 70च्या पुढे धावसंख्या बघितली. कालच्या दिवसात सगळ्यात कमी धावसंख्या आपण 21 बघितली. चला अखेर षटक घेऊन येतोय भावेश हजारी. कालच्या दिवसामध्ये भावेशने खूप जबरदस्त कामगिरी केली. उंच गेलाय पण लांबी नाही वाटत आहे. हात चेंडू आहे आणि त्या ठिकाणी अमरने मात्र इथून हा झेल टिपलाय. फलंदाज बाद होईल भरतचा संघर्ष संपलाय. हा तिसरा गडी बाद होतोय मैदानावरती. डीजे ऑपरेटर आले असते तर गाणी लावा. नसेल तर सांगा. आमच्या नारायणमध्ये भरपूर ऑपरेटर आहेत. हा इथे कमी तिथे आम्ही. तर पहिल्या चेंडूवरती भावेशने तंबूचा रस्ता दाखवलाय भरतला आणि नवीन बॅटर मैदानावरती दाखल झाल्या. त्या ठिकाणी उमेश. भावेश राऊंड द विकेट. फ्लाईट दिली होती यावेळेस मात्र पॅरल स्ट्रोक आपण बघतायत लॉंग ऑफच्या दिशेने आणि खराब क्षेत्ररक्षण. धावा मिळतील इथून 4. हा येतोय DPL चौकार NPL चौकार. राऊंड द विकेट. हा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फिल्डर आहे तिथे मात्र झालेले गडबड. फिल्डिंग मध्ये मिस्टेक. चेंडू सीमा पार. सलग येणारा हा दुसरा चौकार. ऑफ स्टंप वरती आपण बघितलं तर हा चेंडू फुल लेनचा बघायला मिळतो आणि खूप सुंदर पद्धतीने खेळले कॉपी बुक स्टाईल मध्ये. पहिल्या चेंडूवरती बरेचशी विकेट मिळाल्यानंतर तो आनंद साजरा करण्यात आला पण या आनंदावरती विरजन टाकण्याचं काम मैदानावरती उमेश करतोय. सलग 2 चेंडू 2 चौकार. धावांची गरज आहे. शेवटचं षटक आहे. या शेवटच्या षटकामध्ये जितक्या जास्त धावा येतील तितक्या गोलंदाजांना लढण्यासाठी सेकंड इनिंग मध्ये फार महत्वाच्या ठरतील. हा चेंडू ऑफ स्टंपच्या खूप जास्त बाहेर पिचिंग झाली होती. अवे फ्रॉम द बॉडी आपण बघतायत. हा डॉट बॉल. अंपायर लेट डिसिजन आलाय पण अंपायरने सांगितलं वाईड बॉल आहे. आमचे अंपायर प्रसाद सहस्रबुद्धे मॅन फ्रॉम डोंबिवली. डेव्हिड शेफर्ड नंतर त्यांचाच नंबर येतो. गोलंदाज भावेश हजारी. हा चेंडू खोदून काढलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फिल्डर आहेत यावेळेस. पुन्हा एकदा खराब फिल्डिंग त्या ठिकाणी होते. जिथे 1 होती तिथे 2 धावा मिळत आहेत. लॉंग ऑफला खरं तर आपण बघितलं तर वारंवार खराब फिल्डिंग होते. धावसंख्या धावफलकावरती 35. अजूनही चेंडू शिल्लक आहे त्या ठिकाणी. 2 चेंडू शेष आहेत. हो यावेळेस मात्र लॉफ्ट केलाय. लॉंग ऑफच्या दिशेने गेलाय सीमारेषेच्या पार. येतोय NPL षटकार. आता किती इको दिलाय बघा. ऑपरेटर आमचे सगळे ट्रेनिंग बेसवर आहे त्यामुळे कुठलीही बटणं दाबतील आणि सेटिंग बिघडवतील मला पूर्णपणे खात्री आहे त्याची. हा चेंडू गेलाय कव्हरच्या दिशेने. जबरदस्त क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. 4 धावा मिळतील. हे षटक अत्यंत चांगलं ठरलं. या षटकाने ऋण विलियम्स संघाला धावा दिल्या आणि या षटकामुळे एक चांगली टोटल हा संघ उभी करू शकला. 21 धावा या ओव्हरमध्ये आल्यात. 3 ओव्हरमध्ये केवळ 24 होत्या आणि अखेरच्या ओव्हरमध्ये 21 झाल्या. काल एक षटक 27 धावांचं आपण अखेरचं बघितलं होतं.
आणि बघू शकाल आपण बॅटिंग समरी या ठिकाणी दाखवतात आम्हाला. भरतने 17 धावा केल्या 12 चेंडूमध्ये. पवन शून्यावरती बाद झाला. पायचित, कुणाल आणि उमेशने चांगली बॅटिंग केली. स्पेशली उमेशने 20 धावांची खेळी साकारली. अवघ्या 5 चेंडूत 400च्या स्ट्राईक रेटने त्याने बॅटिंग केली. असं बॅटिंग कार्ड. त्याचबरोबर आपण गोलंदाजीचं पृथक्करण या ठिकाणी करूया. समीरने 1 षटक फेकलं, 1 धाव फक्त दिली, 1 विकेट प्राप्त केला. 5 चेंडू डॉट फेकले. इकॉनॉमिकल रेट त्याचा 1चा आपण बघितला. अमरने 1 षटक हाताळलं, 15 धावा दिल्या, 1ही विकेट नाही, 1 डॉट, पण इकॉनॉमिकल रेट 15चा. दिनेशने 1 षटक हाताळलं, केवळ 8 धावा दिल्या, 1 विकेट, 1 डॉट, इकॉनॉमिकल रेट त्याचा 8चा राहिला. पण सगळ्यात महागडा ठरला तो भावेश, ज्याने 1 षटक हाताळलं, 21 धावा दिल्या, 1 विकेट, 1 डॉट बॉल. तसं हे बॉलिंग कार्ड आपण बघितलेलं आहे. थोडंसं मागडं षटक अखेरच राहिले, त्यामुळे टोटल 45, एक चांगली टोटल उभी गेली आहे. 46 धावांचं लक्ष्य जे पहिल्या सामन्यामध्ये आय थिंक तेच टार्गेट होतं. तर ऋणा इलेव्हन संघाला 2 धावांची पॅनल्टी आधीच लागलेली आहे, कारण की त्यांचा कॅप्टन टॉससाठी आला नव्हता. चला फिल्डिंग लावून घ्या, वेळ नका घेऊ. बघा भरपूर मॅचेस आज कव्हर करायचे आहेत. अंपायर, हो अंपायर, 11 मॅच आहेत, 11. फिल्डिंग लावून घ्या तुम्ही. जरा स्ट्रिक्टली वॉर्निंग द्या त्यांना सगळ्यांना. चला बॅट्समन पाठवा लवकर. शंभू इलेव्हन, हो ॲड होणार. पहिल्यावर नंतर ॲड करू आपण, कधी ॲड केले तरी चालतील, पण पहिल्यावर नंतर ॲड करू. तर सलामीवीर मैदानाच्या दिशेने रवाना होत असताना या संघाची एक विश्वासाची, भरवशाची जोडी आपण बघताय. टार्गेट 46 आहे. मागच्या मॅचमध्ये सेम टार्गेट आपण बघितलं. तर आपण आहोत आझाद मैदानावरती. नारेंचं हे हक्काचं क्रीडांगण. एका बाजूला मैदानांचा खरं तर मैदानं इतिहासात जमा होऊ लागले. जसं तुम्ही सिटीमध्ये जाता, डोंबिवलीमध्ये जाता, डोंबिवली पश्चिमेत एकही मैदान नाही आहे ग्रामीण खेळाडूंना खेळण्यासाठी. जे ग्राउंड आहेत ते सिटीमधले आहेत. मग रेल्वे ग्राउंड असेल, बागशाळा मैदान असेल, जसं तुम्ही पुढे येता ईस्टमध्ये मोजकी मैदानं राहिलेली आहेत. जागेचे भाव गगनाला भिडत चालले आहेत. त्यामुळे 5-6 एकर जागा मैदानासाठी कोण देणार हा प्रश्न आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी एकत्र येऊन एखादा गावाचा जर गावकीचा प्लॉट असेल तर एखादं क्रीडांगण हक्काचं ठेवायला हवं. फ्युचरचा विचार करून. मैदानं नसतील तर खेळाडू घडतील कशी हा प्रश्न आहे. हल्लीची पिढी इंटरनेटच्या जाळ्यामध्ये अडकत चाललेली आहे. मैदानी खेळ फारसे कोणी खेळत नाही. आमच्या काळामध्ये आम्ही भरपूर मैदानी खेळ खेळलेलो आहे. मग त्यात कबड्डी असेल, लपंडाव असेल, पकडापकडी असेल. आता हे सगळे खेळ लुप्त झालेले आहेत आणि सगळे जे गेम आहेत ते आता मोबाईलमध्ये आलेले आहेत. त्यामुळे सगळी मुलं एका जागेवरती बसून मोबाईलमध्ये तासन तास वेळ वाया घालवत असतात. हा एकमेव खेळ आहे जो मुलांना मैदानावरती आणतो, पण त्यासाठी मैदान देखील असणं फार गरजेचं आहे. हा पण पूल करतात. ऑन साईडला फिल्डर डीपमध्ये त्या ठिकाणी आहेत. थोडंसं फंबल झालं आहे. या दरम्यान 2 धावा पूर्ण करतात. 3ऱ्या धावेचा प्रयत्न आहे. अमरचं रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगले. दुसऱ्या बाजूला त्याच्या भावेश आणि समीर त्या ठिकाणी आपण बघता आणि दोघांनी खूप जबरदस्त या ठिकाणी या 3 धावा पूर्ण केल्यात. भावेशच्या बॅटमधून या 3 धावा आलेल्या आहेत. बॉलिंग मार्कवर आपण बघतायत कुणालने काल इम्प्रेस केलं. अत्यंत सुंदर अशी त्याची शैली बॉलिंगची आपण बघतायत. ओ हो हो, पडल्यानंतर हात आला होता वेगाने या ठिकाणी आपण बघतायत. सुंदर गोलंदाजी. कुणाल डावखुरा गोलंदाज. पहिल्या चेंडूवरती 3 धावा जरूर आल्या, पण पुढचा चेंडू आपण बघितला मिडल स्टंपवरती पिचिंग केला होता. फार वेगाने हात आणला होता. लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेट.
पुन्हा एकदा नारायणगाव इनकडनं तयार. कुणाल हा चेंडू ऑन साइडला टर्न केलाय. फिल्डर आहे तिथे, पकडता आला नाही फर्स्ट अटेम्प्ट मध्ये. पार्थ पाटील हा एक रायझिंग स्टार नारायण संघाचा, ज्याचे भरपूर फॉलोअर्स इंस्टाग्राम वरती आहेत. असा पार्थ पाटील पीपी, सगळे नवीन नवीन मुलं ज्यांना या लीगच्या माध्यमातून संधी मिळते. जवळजवळ 80 ते 100 खेळाडू एकत्रित आलेले आहेत. या संधीचं सोनं करायला हवं प्रत्येकाने. स्वीप करतायत, बॉलिंग स्वीप पाठवलाय लॉंग लेगच्या दिशेने. चेंडू मिळतील धावा 4. NPL चौकार. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण एकूण 8. टार्गेट आहे 46 धावांचं. 11.50 धावांची आवश्यकता. बॅटची एज लागून चेंडू निघालाय फाईन लेगच्या दिशेने. पहिली धाव वेगाने घेतली, त्यामुळे दुसऱ्या धावेसाठी पुरेसा वेळ मिळाला आणि या 2 धावेने धावसंख्या दुहेरी अंकात जाऊन पोहोचले, ती म्हणजे 10 धावा. टार्गेट अजूनही आपण पाहिलं तर 36 धावांची गरज आहे आणि 18 चेंडू या ठिकाणी शिल्लक आहेत. म्हणजेच रिक्वायर्ड रेट 12चा आपण बघतोय. 12.00. तर 18 चेंडू आणि विजयासाठी 36 धावांची गरज आहे. मैदानावरती आपण बघताय समीर आणि भावेश मध्ये एक चांगली पार्टनरशिप होते. काय पाहिजे अंपायर? पाणी हवंय, पाणी घेऊन जा. आणि बघा, ज्याला खरोखर ज्याचा घसा कोरडा झाला आणि तहान लागले त्याला पाणी द्या. असं काही नियम नाही 2 नंतरच पाणी मिळेल. तर बघा 10 धावा झाल्यात, पण पॅनल्टी लागली होती ऋणाविलेला 2 धावांची. ती पॅनल्टी आपण आता ऍड करतोय, म्हणजे आता 12 धावा झालेल्या आहेत. पॅनल्टी लावून घेऊ नका गावातल्या गावात. मला माहिती आहे यायला खरं तर उशीर व्हायला नको, पण प्रेमनाथ त्याच्या कामानिमित्त थोडासा बाहेर होता. सोमला बघतोय. सोमने काल इम्प्रेस केले. एक कमी वयाचा खेळाडू, नवोदित आहे, उदयोन्मुख आहे आणि चांगली ऍक्शन त्याची बघायला मिळते. काल खूप सुंदर पद्धतीने तो बॉलिंग करत होता. आजही तशीच अपेक्षा आपण त्याच्याकडनं करणार आहोत. हो, सुंदर चेंडू होता. टायमिंग नाही झालं, संपर्क नाही झाला. स्वीप करण्याचा प्रयत्न होता, वारंवार शफल होता. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण सातत्याने फलंदाजांना असे फटके खेळताना बघत असतो. इम्प्रोव्हायझेशन क्रिकेट भरपूर टेनिस बॉलमध्ये खेळलं जातं. दबाव टाकण्याची ही रणनीती आपण नेहमीच बघत आलेलो आहोत. हा चेंडू ऑन साइड
वाईडिश लॉंग ऑनला फिल्डर लॉंग ऑन वरनं येत आहेत पण समोर टप्पा पडला आणि गेला डोक्यावरनं सीमा रेषेच्या पार. NPL चौकार. या चौकारच्या मधील धावसंख्या धावफलकावरती 20 धावा झाल्यात. 26 धावा फुल टॉस ऑन साइडला खेळत आहेत. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. चांगला थ्रो आलाय. केवळ एक धाव मिळेल. संघर्ष दोन्ही बाजूला सुरू आहे. एका बाजूला धावा करण्यासाठी दुसऱ्या बाजूला धावा रोखण्यासाठी हा संघर्ष सुरू आहे. पण अजूनही सामना बॅलन्स आहे असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. कारण की 25 धावा 12 चेंडूत करायच्या आहेत. रिक्वायर्ड रेट 12.5. जास्त घेऊ नका. फिल्डिंग लगेच लावा. मॅचेस कंटिन्यू सुरू असणं फार गरजेचं आहे. कारण की शेवटचे महत्त्वाचे सामने जे असतील सेमीफायनल फायनल हे किमान 4 ओव्हरचे तरी व्हायला हवेत. नाहीतर काय होतं अंधार पडतं आणि मग 2 ओव्हर 1 ओव्हर. अलिबागचे काका मात्र तर म्हणाले की एकदा फायनल तर टॉसवर दिली होती. इतका अंधार पडला होता. प्रत्येकाला ट्रॉफी महत्त्वाची आहे. कारण जेव्हा पैसे मिळतात तेव्हा आपण गावात पैसे उडवत जात नाही. तर ही ट्रॉफी डोक्यावरती घेऊन नाचत नाचत जल्लोष करत जात असतो. त्यामुळे या ट्रॉफीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. ऑफ स्टंप मध्ये चेंडू होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न व्यवस्थित आला नाही. बॅटवर कुणालने केली आहे चूक. चेंडू गेलाय मागे. खराब क्षेत्ररक्षण कुणाल करण्यात आलंय. बॅकअप मिळाला नाही. धावा मिळतील एकूण 4. या चौकाराने इक्वेशन बदलते. आता 21 ची गरज आहे. हो समोर खेळतात. लॉंग ऑनला फिल्डर त्या ठिकाणी आहेत. हो थोडंसं फंबल झालाय. लगेचच 2 धावा पूर्ण केल्यात. आंखों ही आंखों में इशारा कर दिया और देखते ही देखते दूसरा रन पूरा कर दिया. प्रेझेन्स ऑफ माइंड खूप सुंदर दाखवत आहेत. दोघांमधलं कॉर्डिनेशन चांगलं आहे. 2 फलंदाज जेव्हा बॅटिंग करतात दोघांचा तालमेल असणं फार गरजेचं आहे. आणि तो तालमेल अगदी पहिल्या ओव्हरपासून आपण बघतोय. फलंदाज त्या ठिकाणी समीर आणि भावेशमध्ये एक चांगली पार्टनरशिप मैदानावरती. विश्वासक आणि आश्वासक अशी पार्टनरशिप अंपायर या ठिकाणी सांगतायत. हा वाईट बॉल आहे. दिशेपासून भरकटले. हे वाईट चेंडू पराभवाला कारणीभूत ठरत असतात. हे अवांतर चेंडू अडचणीत आणतात संघाला. आणि इथे मात्र या वाईडने एक धाव तर मिळेलच. त्याचबरोबर एक अतिरिक्त चेंडूही या ठिकाणी मिळेल शंभू 11ला. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतो एकूण झाली ती म्हणजे 28. अजूनही 18 धावांची इथून गरज आहे विजयासाठी. गोलंदाज पवन. टायमिंग नाही झाला. ऑन साईडला खेळायचं होतं पण चेंडू येतोय मिड ऑनच्या दिशेने. लॉंग ऑनचे फिल्डर जाऊन चेंडू कव्हर करेपर्यंत 2 धावा इथून पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न इथे बघूया. अपील झालंय पण अंपायरने स्पष्ट नकार दिलाय. आणि अजूनही तिथे गोंधळ उडालेला आहे. थर्ड अंपायरला रेफर केलं या ठिकाणी. बघूया
तर बघूया आपण चेक करूया. रोशन फराड आमच्या सोबत आहेत, चेक करतायत रनआउट होते की नाही. आउट आहे. बॅट हवेत होती आणि त्याच्या आधीच चेंडू यष्ट्यांवरती धडकलेला आहे. तर पहिला धक्का लागलाय, कुठेतरी घाई झाले. 2 धावा पूर्ण केल्या. त्या तिसऱ्या धावेचा प्रयत्न हा फसलाय आणि मैदानावरती सांघिक यश प्राप्त होतं ऋणा 11 संघाला रनआउटच्या रूपाने. तर रन झालेत एकूण आपण बघता त्या ठिकाणी 30. 16ची गरज आहे. तर 22 बाद होत आहेत. न्यू बॅटर मैदानावरती अमर. चला 2 रन कंप्लीट आहे. तिसरीला आउट झालेले आहेत. चला वेळ जास्त घेऊ नका, फिल्डिंग लगेच लावून घ्या. सगळ्यांनी एकत्रित येऊ नका. तर इक्वेशन बघा, पुन्हा एकदा सांगतो 16 धावांची गरज आहे. 16 धावा करण्यासाठी 9 चेंडू शिल्लक आहेत. चांगल्या स्थितीमध्ये आपण बघता सध्या शंभू 11 आहे, पण या मॅचमध्ये ऋणा 11ला कमबॅक करायचा असेल तर या ओव्हरमधले पुढचे 3 चेंडू जर चांगल्या पद्धतीने हाताळले तर दबाव वाढू शकतील अखेरच्या ओव्हरमध्ये शंभू 11वरती. पवनने आत्तापर्यंत 3 चेंडूमध्ये तब्बल 9 धावा खर्च केल्यात. थोडासा मागडा ठरलेला आहे, पण पुढचे 3 चेंडू त्याला कमबॅक करून द्यावं लागेल. ज्या विकेटची गरज होती, जी पार्टनरशिप डोकेदुखी ठरत होती, जी पार्टनरशिप अतूट वाटत होती, अभेद्य वाटत होती, ती पार्टनरशिप इथे ब्रेक झाली आहे. धावचीच्या रूपाने भावेश परतलाय डगआउटच्या दिशेने. 9 बॉल आणि विजयासाठी इथे 16 धावांची. हो, बॅक टू द बॉल खेळतायत. यावेळेस आपण बघतायत डॉट बॉल, डॉट चेंडूच हवेत. इथून या सामन्यामध्ये ऋणा 11ला कमबॅक करायचा असेल तर 8 चेंडू 16 धावांची गरज विजयासाठी. गोलंदाज तयार पवन. तर ऋणा 11 संघ जर जिंकला तर संघाचे पॅकर त्यांना 5,000 रुपये नशीब मात्र याचकडून. आणि हा चेंडू गेला सीमारेषेच्या पार. येतोय हा षटकार. आणि या फटक्याने कुठेतरी झटका दिलाय ऋणा 11च्या खेळाडूंच्या मनावरती, कारण डॉट बॉल नंतर कुठेतरी अशा आणखीन एक षटकार आल्यास नयन पाटील याचकडून 1,000 रुपये. हो हो, आलाय हा षटकार आणि षटकाराबरोबर 1,000 रुपयांची कमाई. जमा झाल्यात, पैसे देऊन परत रिटर्न घेऊ नका अशी सूचना आहे. कारण बऱ्याचदा गावातल्या गावात 10,000 रुपये लावतात, नंतर सांगतात दे परत माझे पैसे. कारण आम्ही बघितलेलं आहे बऱ्याच ठिकाणी. आणि ज्याने 6 मारले त्याने येऊन पहिले पैसे उचलायचे आहेत. काही होऊ शकतं. कॉम्प्युटर बॉक्समध्ये जमायत पैसे बघूया. मॅच तर पैशापेक्षा अधिक महत्त्वाचे आहे. 4ची गरज आहे विजयासाठी. मॅच खुली केली, आपल्या बाजूने झुकवलेली आहे पूर्णपणे. सहा बॉल 4.
हो सुंदर चेंडू आत आणला होता गुडलेंद्वरनं हलकीच एज अंपायरने बोट वर गेलाय फलंदाज बाद. Like a lot of cheese, okay? डीजे डीजे चला चला वेळ घेऊ नका मॅच सुरू करा. 4 धावांची गरज आहे 5 चेंडूमध्ये. अंशने थोडा का असेना या मॅच मध्ये रोमांच निर्माण केलाय. पहिला चेंडू खूप सुंदर पद्धतीने हाताळलेला आहे पण बघूया पुढच्या 5 चेंडूमध्ये 4 रोखायचे आहेत. फार कठीण काम आहे पण अशक्य म्हणता येणार नाही. क्रिकेट आहे क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतं. 5 चेंडूत काल आपण 24 धावा होतानाही बघितलेले आहेत. 5 बॉल 4 हलक्या हाताने प्लेस करतायत. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. फिल्डर दूर होते दरम्यान दिनेश मात्रे यांचं आगमन झालंय आणि या 2 धावा इथून पूर्ण झाल्यात. केवळ 2 धावांची आता गरज आहे 4 चेंडूमध्ये. कंपल्सरी चेसिंग हा नियम आहे. कुठलाही टाय ब्रेकिंग मेथड इथे लागू केला गेला नाही आहे. ना सुपर ओव्हर ना बॉल आउट ना विकेट्स ना टॉसला महत्त्व आहे. प्रथम बॅटिंग करणाऱ्या संघाने ज्या धावा केल्या त्याच्यापेक्षा 1 धाव तुम्हाला जास्त करावीच लागेल. बॅटची चेंडू गेला स्क्वेअर लेगच्या दिशेने. फिल्डर टीम मधून येत आहेत. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय पण 2 धावा नाही रोखू शकले आणि अशा प्रकारे शंभू 11 संघाने हा सामना इथे जिंकलेला आहे. त्यांचं हार्दिक अभिनंदन. पहिली मॅच जिंकले 2 जिंकले ना भाऊ. तर दुसरी मॅच जिंकलेली आहे शंभू 11ने. या दरम्यान मी विनंती करेन आदरणीय नाथा हजारे